बापरे. त्याला बघूया. हां आता मी हा वाला चेक करतोय. वारा सुटलाय. मस्त आहे लाईट वगैरे भारी. हे बघा 4 घेतले. ते आम्हाला पाहिजे होते ते 2 घेतले. हाय नमस्कार मित्रांनो, मी रंजिता आणि मी सागर आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर. आणि कुठे चाललो आपण आता? आज चाललोय आपण गणपतीची शॉपिंग करायला. म्हणजे आम्ही ह्यावेळी विचार केला की गावी गणपती आणायचं 7 दिवसाचा. तर शॉपिंग म्हणजे जे काय नवीन जेवढं काही सामान असेल, म्हणजे ॲडिशनल लाईट्स वगैरे ते सगळं आम्ही आणणार आहोत. आणि तिथून थोडा प्लॅन आहे की खेकड्यांचे जाळे वगैरे, म्हणजे पगोळ्या घ्यायचा विचार आहे आणि झेले घ्यायचा विचार आहे. तर जेवढं म्हणजे काय सामान, होम थिएटर वगैरे जेवढं काय घेता येतं, म्हणजे आम्हाला जमेल आज तेवढा सगळं आम्ही सामान आज घेऊ. तर आम्ही आता चाललो आहे लोहार चाळीत आणि क्रॉफर्ड मार्केटला आणि मस्जिद बंदरला. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. बरोबर येतो चिंटाकला वेदांत पाष्टे आम्ही तिघे आहोत आणि चाललो आहे. बघूया आता किती सामान आहे, काय आहे ते. मजा आहे. तसं गेल्या वर्षी आम्ही घेतलंय सामान भरपूर सारा, पण ह्या वर्षी आता बघूया. दरवर्षी ते काही हाऊस असते ना बाप्पाची, तर असं काय ना काय नवीन येत असतं मार्केटमध्ये. ते आम्हाला घ्यायची इच्छा होते, सर्वांनाच इच्छा होते. ती शॉपिंगची मजाच वेगळी असते बाप्पाच्या. तर आता बघूयात, जाऊयात. जातोय आम्ही, काय बघतोय, काय मिळतंय काय. यावर्षी जरा मी डेकोरेशन करायचा विचार करतेय स्वतः. म्हणजे लास्ट टाइम थोडासा रेडीमेड टाईप होतं, यावेळेला आम्ही स्वतःच करणार आहोत. म्हणजे रंजिताची पूर्ण मेहनत असेल. आता काय काय सामान मिळते आपल्याला ते. तर चला जाऊयात. ट्रेनचा प्रवास करूयात आज. बाईक आम्ही स्टेशनपर्यंत नेणार होतो, नंतर प्लॅन चेंज झाला. कारण सामान वगैरे असेल तर येताना जरा प्रॉब्लेम होईल, कसं घेऊन येणार. तर म्हणून बाईक घेऊन नाही जातात, रिक्षाने जातो आता स्टेशनपर्यंत आणि तिथून मग जाऊ ट्रेनने. चला, लेट पण झालंय, 4 वाजलेत ना. मला वाटतं 3:30 पावणे 4 झाले असते. 3:30 वाजलेत आता. आणि आता चाललोय आम्ही, निघतोय. तर इथून रिक्षा पकडतोय आम्ही स्टेशनला जायला. मला स्टेशनला आता उतरलो रिक्षातून. आता तिकीट वगैरे काढू आणि मग जाऊ. पुढे जायचं पहिला ग्रँड रोड. पहिलं होम थिएटर बघू आणि नंतर मग जाऊ वेदांत बघा. आता इकडे तिकीट काढतोय तिकीट काउंटरला. मला 8 स्टेशन. चर्चगेट स्लो आहे. काढली तिकीट. चला जाऊया. 3 तिकीट काढल्या चर्चगेट रिटर्नच्या. बोक्याला घेऊन आले ना सोबत, त्याची पण. चला जाऊया. त्याला आवड आहे. चला वेदांत जाऊया काय. मला आलं होते. स्वचालित जिन्यावरून चाललो आहे आता आम्ही. चार 3ची आहे चर्चगेट. स्लोच पाहिजे ना आपल्याला. लोकांची इतकी धावा आहे विरार ट्रेनसाठी ना. विरारसाठीच होते धावा. आपण पण ना किती वेळा जायचो विरार ट्रेनलाच होते. चेंज करावं लागतं बोरिवलीला, त्याच्यामुळे लोक धावत आहेत विरार ट्रेनला. चर्चगेट आली आहे ट्रेन. गर्दी आहे बापरे, गर्दी पण आहे. उतरला होता इकडे ग्रँड रोडला आणि आता होम थिएटर घ्यायला चाललो आहे ना. चला आता दुकानात जाऊया डायरेक्ट. स्वस्त भेटते.
काय माहिती स्वस्त भेटतं का बघूया. हे बोलतात स्वस्त भेटतं, मला वाटत नाही भेटतं म्हणून स्वस्त. हा रे हा भेटतं, बघूयात आता. हे बोलतात तिकडे स्वस्त भेटतं, आपण बघूयात. मस्त स्टेशन आहे ना, एकदम शांत. आता एवढं काय रात्री संध्याकाळच्या टायमाला लगबग असणार ना. हां हा की नाही, संडे हा संडे आहे म्हणून शांतता आहे पूर्ण स्टेशनवर. मस्त वाटतं. चहा पिता ते. पावसाचं वातावरण झालं, पाऊस येईल वाटतं. कशी आहे चाय? आणि हे बघा बसला टॉयलेट केली आहे. पिंक पिंक ना वेदन, पिंकी पॉंकी वेदन बोलतोय. वेस्टर्न रेल्वे आपल्या तोरीच्या दगडे सर्व त्याचं बांधकाम केलं. आता इथून सरळ जातोय आम्ही होम थिएटर बघायला. मी कधी आली नाही ते होम थिएटर, ह्यांना माहीत आहे. बघूया आता. हां पागल माणूस. इकडे बघा सर्व स्टॉल आहेत, चप्पल बिप्पलचे, हेअरफोन आहे, चप्पल आहे. इकडे आवाज बघा चालू झाला वाटतं होम थिएटरचं दुकानं. इकडे चालू होतं सर्व दुकानं होम थिएटरची. कुठे बघूया ना 2-3 दुकानातून. त्याने तर काय डिझेल लावला नाही वाटतं. बरं लाईनीत तेच दुकान आहे होम थिएटरचे. आम्ही आले दुकानामध्ये. आता बघूया कोणतं आवडतं ते होम थिएटर. 2500 रुपये कुठला आपला होम थिएटर ते 7500. 2 माईक सोबत आहे. म्हणजे हे स्पीकर वगैरे 2 स्पीकर आणि कनेक्ट कसं करायचं? आपलं ब्लूटूथने कनेक्ट करून टाकायचं, नाही तर डायरेक्ट टी व्हीने तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर ऑफ. आणि काय हे आपलं वॉरंटी वगैरे कीबोर्ड करून द्याल ना? हो. काय बोलते एवढंच आहे टाकू तिवारी एक काम करू ना, वाली दुकान पे त्याच्या किंवा चेक करा, तुम्हाला काउंटर पे खाली चेक करा. ये ना दादा. आता ह्याचा आवाज वगैरे बघूया, चेक करून कसं आहे ते क्वालिटी. 1 वर्षाची वॉरंटी आहे ना? 1 वर्षाची वॉरंटी आहे ना? अरे हम लोग भी उधर मलाड में ही रहते हैं. की है उसमें 3 देखा है. दोन बाजूला 2 स्पीकर आहेत आणि हे एक बेस 2 बूफर आहे ना, स्पीकर आहे. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत सर्व. हे पण आहे, FM पण आहे. पेनड्राइव गाणी भरून घेऊया. गणपती गाणं खूप सारे व्हरायटी इकडे. 8, 10, 15,000, 2-3 पासून पण स्टार्टिंग आहे. आता मी हा वाला चेक करतोय. Welcome to the world of ship music. DJ Pro Sound. त्याला माईक पण आहे छोटासा. आता आम्ही मरीन लाईन स्टेशनला आहोत. ग्रँड रोडवरून मरीन लाईन स्टेशनची ट्रेन पकडली आम्ही. हा बघा, हा घेतला आम्ही स्पीकर. हा घेतला हादऱ्या. वगैरेवरती ब्रिजवरती आहोत आम्ही. गाड्या नजारा भारी वाटते, एकदम मस्त. चला आता चाललोय लोहार चाळीमध्ये. चालत चालतच जाऊया ना? चालत चालतच जातोय. इथून खूप जवळ आहे मरीन लाईन स्टेशनपासून.
ब्रिजवरूनच चालत आता खाली उतरू आणि मग सरळ जाऊ चालत लोहार चाळीमध्ये. पाऊस पण नाही, मेहरबानी केला तेवढे पावसाने, मेहरबानी केली आहे पावसाने. मस्त असं वातावरण आहे, जबरदस्त. चला, वेदांत दमला असेल, त्याला भूक पण लागली, तो खातोय आता वेफर्स वगैरे काय काय. चला, माणसाने बघा ओझं पकडलंय, ओझं. हवाला सुटल्याने वेदांत उडून जाणार आहे. वेदांत घट्ट एकदम, पाय जमिनीवरती रो. आणि कुत्रे बघा मस्त तिकडे ना. चला, इकडून मरीन लाईन स्टेशन आणि तिथून आम्ही सरळ निघालो आहे लोहार चाळीमध्ये ना. हां, लोहार चाळीमध्ये. लोहार प्रॉफिट मार्केट म्हणजे जेवढं आपल्याला भेटेल तेवढं आपण गणपतीचं साहित्य घ्यायचं आहे. तर तिथून मग मस्जिद बंदरला खेकड्यांचे पकडे थोडा टाईम मिळेल काय? भेटेल, जाऊ द्या. वारा सुटला आहे. आणि इकडे सर्व जुन्या बिल्डिंग आहेत बघा. लोक बघा सामान पण घेऊन येत आहेत गणपतीचं डेकोरेशनचं. आणि आम्ही आत्ता चाललो आहे मरीन लाईन स्टेशनपासून सरळ आल्यावरती इकडे मोठा सिग्नल आहे आणि तिथून पण आपल्याला स्ट्रेटच जायचं आहे, सरळच जायचं आहे. वेदांत थांब रे, गाड्या क्रॉस करायच्या तर रस्ता सरळ इथून स्टेशनच्या इकडून स्टेशन आणि तिथून सरळच आपल्याला जायचं आहे. मस्त वाटते ना हो, जबरदस्त. क्लायमेट भारी झालं आहे, तेच बोलते. पाऊस पडणार आहे, जोरात पडणार आहे पण काही. आणि पुढे गेल्यावरती अजून एक सिग्नल लागतो आहे आणि तिथून आपल्याला पुढे जायचं हो, सरळच जायचं तिथून पण. मुंबईची लालपरी गडबल आहे मुंबईची लालपरी. लालपरी कोकण. चला, टॅक्स्या वगैरे आहेत बाबा. रस्ता सांभाळून कोणी येत असेल तर सांभाळून सर्व क्रॉस करा रस्ता ना. इनको आने का था ग्रैंड रोड से टैक्सी से, लेकिन मैंने ना बोला पैसा बचत. हे बघा किती भारी व्ह्यू आहे इकडे. पपईचे झाड वगैरे लावले तू आतमध्ये. राईट मारायला. आणि आता इथून राईट मारणार आहोत आम्ही. बरोबर चुकीचा रस्ता आणलात ना तुम्ही बघा फक्त. मी एकदा आली आहे इथे, काय पण बरोबर तिथून राईट मारायची काय गरज होती, सरळ पण येऊ शकला असतात तुम्ही. तिथून रस्ता बंद आहे ना म्हणून. लाईट्स. चला, मी गेल्या वर्षी पण आलेली इकडे आणि आता ह्या वर्षी पण परत. आणि रविवारी हा बंद असतो मार्केट. आज रविवार आहे. अरे हां, पण तरी पण लोक कुठून घेऊन जात आहेत तो घेऊन भेटतील आपल्याला. हां, आणि तर इथूनच सर्व स्टार्टिंग होते ना, इथूनच पूर्ण स्टार्ट होते सर्व. आपण माहिती आहे ते हे खाल्लेलं सँडविच खाल्लं होतं माहिती आहे, आठवतं तुम्हाला? वेदांतला बघूया आता काहीतरी खायला घालू आम्ही, सँडविच वगैरे खाशील ना वेदांत? सँडविच हां, बाकीचं काय विचारलं तर नाही. पण आज सर्व बंद आहे, रविवार. आम्हाला समजलंच नाही रे, आलो आम्ही. तरी पण लोक घेऊन चाललेत सामान वगैरे. आता आपल्याला पण भेटेल जे पाहिजे ते. आणि रस्त्याच्या मी सरळ आलो मरीन लाईन स्टेशनपासून आणि तिथून आता लेफ्ट घेतला आम्ही. आणि इकडे बघा लाईटीचे दुकान आहेत सर्व. आपण ती घेतलंय ना तोरण? हो, आपल्याला आहेत ते तोरण. हे नवीन लाईट आल्या काहीतरी. कुठल्या? हा माणसाला जे आवडतं ना तो घ्यायलाच बघतो. कुठल्या लाईटी गोडबोले ते आपण हे देवाचे ते वरती घेतले आपण, ते कंदील टाईपचं ते नाही. हां, घरासारखं आहे ते. हां नाही, पण पुढे जरा दुकानात नाही ग्रास घ्यायची, दुकानात नाही घ्यायचं, दुकानात माल होतं. आणि मला अनुभव आहे, दुकानात काही घ्यायचं नाही शक्यतो. असे रस्त्यावरती असतात ना त्यांच्याकडून घ्यायचे, स्वस्त भेटतं सर्व. नसेल तर मग घ्यायलाच लागणार, पर्याय नाही आम्हाला. काय लायटिंग्स आहेत पण एखादी बघूया तरी पण घेऊया. हां, लायटिंग परत मागे झाला आपण ते काय बघत दिसतं नाही आहेत ना, तिकडे जाऊया. गोडबोल आपण ह्याच रस्त्याला आलेलो माहिती आहे, इथून सरळ गेलो होतो. मग तेच बोलतोय मी, तो बोलतो तिथून पण आहे इथून पण आहे. आणि आपण आता एंट्री क्रॉफर्ड मार्केट. चॉपर मार्केट.
हा इथे आहे दुकानं थोडे थोडे चालू. आता दुसऱ्या कुठला वारी आलो असतो ना तर मस्त पूर्ण भरलेलंच भरलेलं. चालताना पण रस्त्याने येत नाही एवढी गर्दी असते. हो गेल्या वर्षी घेतलेलं आपण बेडशीटसाठी गोडबोले. उपयोगाचं नाही अजूनपर्यंत आमचं तसंच आहे ते. हे बघा सतरंजा वगैरे इकडे आहेत भारी भारी. नाही नाही हे पण गेल्या वर्षी घेऊन गेलो आम्ही. फ्रीजच्या वरती ठेवायचं नाही फ्रीजच्या वरचं आहे ते. वाव माझी फेवरेट टेडी. आणि आता ह्या गल्लीमध्ये घुसतोय. इथे मिळेल आपल्याला काय काय. अरे गेल्या वर्षी अशी रश होती ना की विचारू नका. रश नाही गर्दी होती. हां गप बसा तुम्ही. हां आम्हाला गवत पाहिजे. गवत 10 रुपयाला एक. हो गवत विचारा कसं आहे कसं आहे ते 30 रुपये स्क्वेअर फीट आहे 40 रुपये स्क्वेअर कोणता वाला 40 वाला ते 30 वाला 30 वाला कसं देणार कमी करणार. कसं पडतं किती वय आपल्याला कमी करणार काय कमी करणार काय कमी कराल काय किती साईज पाहिजे 5.5 साडे असा 3 आहे ना 3.5. 3.5 आणि असा 5.5 फूटचा हे आहे ते पण 4 बाय 5.5 4चा पण आहे. हां तेवढं 25 रुपये लावून देईल. इकडे कुंड्या वगैरे आहेत मस्त मस्त भारी. ते बाहेर वटीवर झालं पैशाला विचारूया आपण. मस्त मस्त छोट्या छोट्या कुंड्या आहेत. 450 रुपये एक की जोडी एक. आणि हे अरे छोटावाला मस्त मस्त अशा आहेत कुंड्या वगैरे. गेल्या वर्षी आम्ही घेतले म्हणून त्याच्यामुळे घेऊन आता घ्यायचे नाहीत आम्हाला. हे सगळं घेतलेले गेल्या वर्षी आम्ही. इकडे बॅग वगैरे आहेत विचारूया आपण. काय बघतोय बॅग हे चित्र कसं हमको दे दो ये वाला. चेक कर दो भैया चाहिए वो पैक करके दे दो. अरे नहीं पैक मस्त मोठ्या मोठ्या बॅग आहेत वेगळे ज्या मला प्लेट पाहिजे त्या. 150 का 1 पीस. कैसे आहे 150 का 1 पीस. ले लो 100 कर दूंगा. मस्त. थोडा बडा नाही आहे का इसे. नहीं इससे बड़ा नहीं. मस्त याच्यामध्ये फुलं वगैरे ठेवून दिव्या वगैरे ठेवता येतील ना. आता हे घेतोय आम्ही. ते कावायला लागले तिकडे. कामाला लागलेत कामाला. चला इकडे पाऊस आला म्हणून सर्व उचलून ठेवलंय. इकडे बघा सर्वांची धावपळ चालली आहे. नाही पोलीस आले म्हणून. लाईट्स वगैरे मस्त. और 60 रुपये मीटर आएगा. वो नियॉन पर है वो ऑफलाइन नियॉन 100 रुपये मीटर आहे. गणपती बाप्पा मोरया माझा महाराजा वगैरे इकडे हे मस्त आहेत. लाईट वगैरे भारी. 12 एक डझन. हे कैसे आहे ये 250 का बडा साईज नाही आहे क्या बडा साईज. हे 20 रुपये डझन आहेत आपल्याला लागणार आहेत. मोजायचे आपण किती लोक मोजतात. 4 5 6 घ्या या ना. नको परत तुला शोधायला. थँक्यू. अरे किती झाले कसे मोजणार. काउंट कर ना असं मी देतो काउंट करू. हां जरा तिकडे काउंट करा. मस्त मस्त आहे तसे आणि स्वस्त पण आहे तिथे नाव. हे बघा आम्ही पानं घेतली आणि वेळी पण घेतल्या आहेत. मस्त मोरपंख आहे तिकडे. लाईट पण आहे. गेल्या वर्षी आम्ही हे घेतलेलं घंटी. हाँ बोलो मैडम. घंटे चाहिए लरी चाहिए. नहीं गए साल का है बाकी. अभी चाहिए अभी लेके जाओ मैडम. गया अंकल कैसा है ये. 120 का जोड़ी आएगा. हाँ 60 रुपये का 120 का जोड़ी आएगा.
120 का जोड़ी। हाँ, इसमें 20 पत्ती है, 20 कंडे लगेगा। इसमें पत्ती भी लगा सकते हो, लगाने का भी देख सकते हो। मस्त आहे। ये देखो, पत्ती लगा रहा है, सब लड़की का। मस्त। मस्त मोठ्या मोठ्या कुंड्या आहे तिकडे, नकली कुंडे। कैसे आहे? कसं आहे जोडी? जोडी तुला पण देणार आहे। आणि आता आम्ही मार्केटमधून निघतोय, घेतलंय थोडंफार सामान आम्ही, आणि आता जातोय तिकडे तर फिश जाळी वगैरे बंद आहेत बोलले, दुकानं चालू असतं बोलले दुपारपर्यंत चालू असतं. त्याला आता आम्ही चाललोय घरी. आता मी इकडे नाश्ता करतोय, सँडविच घेतलाय, भूक लागली आहे ना. हां थकलो पण चालून हां, पाय दुखा लागले माझे तर, आणि ह्याला पण भूक लागली आहे. चला थोडी सामान घेतलं. सामान घेतलंय, ते सर्व घाईमध्ये दाखवता आलं नाही. या मग खायला. हां चला नाश्ता करतोय आम्ही. हे बघा आता मच्छीची जाळी घ्यायला आलो आम्ही. गोप्रो आहे की मोबाईल? ये आपका दुकान किधर है? मुंबई मस्जिद बंदर। मस्जिद बंदर में। नाम क्या है दुकान का? नेट पॉइंट। नेट पॉइंट। आणि मी दुसऱ्या संडेला आलो आहे. ते ॲक्च्युली त्या दिवशी आलेलो आम्ही, पण आम्हाला भेटलं नाही, खूप लेट झालेलं म्हणून गेलो आम्ही घरी. आणि आता दुसऱ्या संडेला आलो आहे आम्ही हे घ्यायला, मच्छीचे जाळे वगैरे घ्यायला आणि खेकड्यांची जाळे घ्यायला. 25 घेतलेत. हे बघा लोक रशी बांधून देतात आता आम्हाला. शिकून घेतोय. वेगवेगळ्या प्रकारचे इकडे जाळे आहेत, मच्छीचे, खेकड्यांचे, माशांचे. त्याच्यात गाठ मारली त्यांनी. सेंटर में रहना चाहिए। 4 बांधो 3 बांध रहे हो आप? तीन ही रहता है। 3 असतात. 4 असतात ना. 3 असतात. ऐसा है. 3 में अच्छा रहता, 4 में नहीं अच्छा रहता। अहो पोराने बिचाऱ्याने 4 बांधला नाहीत. मस्त. आम्हाला अजून ते ह्याचं पाहिजे होतं, इंग्लंडची जाळी पाहिजे होती. ते साईज थोडीशी कमी जास्त होते, म्हणजे एक तर एकदम नॉर्मल कपड्यासारखी आहे आणि एक थोडी मोठी आहे. मला वाटतं छोट्या कोळंबी निघून जातील त्याच्यातून. हाँ इसको मैं मतलब बांधेंगे तो निकल नहीं जाएगा ना, ऐसा बोल रहे हो. कैसा गाठ मारली? ते तेव्हा दाखवतात आपल्याला कशी गाठ मारायची ते. पहिलं तर त्यांनी हे केलं, नॉर्मल गाठ मारून. ओके हां हां हे कधीच नाही जमणार, पण त्यांनी इथून हे केलं ना. हे बघा हे आहे ते कोलंबीचं म्हणजे चिंगल्यांची जाळं, पण जरा मोठं वाटतं आहे आम्हाला म्हणून काय घेत नाही. बघूया आता दुसऱ्या ठिकाणी मिळतं आहे काय, नाहीतर मग येऊन इथे घेऊ. हे एकदम बारीक आहे, एकदम बारीक. ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी पाहिजे होती आणि ह्याच्यापेक्षा थोडी छोटी, म्हणजे ह्या होलपेक्षा. आता बघूयात, मिळालं नाही तर परत इथेच यावं लागणार आहे. बघा पूर्ण यांचं हा दुकान भरलं आहे जाळ्यांनी सर्व. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या कलरचे जाळे आहेत, मस्त मस्त, मोठी साईज छोटी साईज सर्व. हे काय आहे? हो ये फेंकने वाला, इसे मतलब तुरंत आता है ना मछली. पाक बोलतात ना याला. पाक बोलतात. पाक बोलतात ना. हाँ, एक हाथ में मतलब हाथ में पाक में ऐसा पदरासारखं का? फुल साइज का है, हाथ का बना हुआ है। ओके ये बड़ा है ना, ये समुंदर वाला है कि तालाब में भी चलता है? नदी विदी में सब जगह चलता है. और ये भी है केकड़ा पकड़ने के आप बोले थे ना, वो ट्रैप नहीं है आपके पास केकड़ा का बड़ा वाला? ट्रैप है ना अपने को, यही चाहिए है ये छोटी टाइप का बॉक्स टाइप नहीं है. ये चारा किधर लगाते? चारा उसके अंदर डाल देने का, एक खंड में से उसके यहाँ पे रख देने का. ओके चार कोई भी चीज़ रखने का तो मतलब केकड़ा बेचेगा भी आ जाता है, केकड़ा भी आ जाएगा. हाँ समझ गया. ये बघा 250 रुपयाला आहे. हा हे कैसा किया आपण? खाता कैसे छत्री सारखं.
छतरी सर। ये खोलने के टाइम कुछ नहीं करना पड़ेगा, ऐसे करना, ऐसा बंद हो जाएगा, बंद करने के टाइम में दबाना पड़ेगा। लेकिन ये छतरी खराब हो जाएगा तो छतरी नहीं खराब होगी। रिपेअर कैसे होगा? मी काय बोलू आता याच्यासाठी मला वाटतं थोडी रस्सी पण लागेल बांधायला. आम्ही आता म्हणजे ते झाडाला बांधून ठेवायची का रस्सी? पेड़ को बांध के रखना पड़ेगा इसको, साइड में किधर आने तो वो लेके जाएंगे ना, नहीं तो लेके जाएंगे पाण्याने वही। वाहून जाणार ना. हाँ चला। बघा इकडे सगळ्या प्रकारच्या रश्श्या वगैरे आहेत. मला वाटतं म्हणजे खेकड्यांच्या आहेत तर आपल्याला अशी लागेल. अशी घेऊया की थोडी जाडी घेऊया? नाही पण गुडबुल ती बांधता आली पाहिजे ना आपल्याला. हम ती कुठली आहे इसके खेकड़े के जाले के लिए ये वाला लगेगा कि ऐसा पतला वाला लगेगा? ये लगेगा लेकिन ये ज़्यादा पतला लग रहा है. अरे तुटणार नाही थोड़ी ना रहेगी, बघा खेकड्यांच्या जाळीसाठी ही रस्सी नहीं, चांगली नहीं, आहे. एक टाइम के बाद टूट जाएगा ना ऐसे बोल रहा हूँ. नहीं टूटेगा सर, हम लोग इससे करते नहीं टूटता है तो आपको कहाँ टूटेगा। हे बघा 4 घेतले काय चिंगल्या पकडायचे जाळे. खदनामध्ये. खदना. मग आता हे ह्याला गाडे जे बनवतात गाडी लावणार आता. ते खाडीमध्ये ना, खाडीमध्ये लाकूड खाडीमध्ये एक वेळ मिळते, म्हणजे वेळ म्हणजे झाड असतो त्याला तोडून आणून ते ह्याला लावणार, राऊंड करणार. चारी बाजूने. हां आणि मग ते राऊंड होऊन तुम्ही जिला तुम्हाला तर माहिती आहे, तुम्हाला दाखवले व्हिडिओ आम्ही त्याच्यामध्ये जिला माहिती आहे तुम्हाला. 4 घेतल्या, 2 मम्मीकडे 2 आम्हाला होतं नाव. म्हणजे मम्मीकडे जातो कोण जात नाही, आम्हीच जाणार आहोत आम्ही तिकडे पण. जातो तिकडे पण असं. घेतले आम्हाला फायनली हे, तर जातो आम्ही कुठे प्रॉपर मार्केटला. प्रॉपर मार्केटला गणपतीचं सामान घ्यायला. हे काय काय थोडंसं बाकी बाकी आहे राहिलं अजून, त्या दिवशी घेऊन गेलो. आज बघूया थोडंफार थोडंसं राहायला काय बोला मिळालं अजून काय आपल्या हाऊस भागत नाही. हे हा निघ. हे बघा आम्ही आता घेतले ह्या दुसऱ्या दुकानात जाऊन ट्रॅप. ते आम्हाला पाहिजे होते ते 2 घेतले ना. हे 2 घेतले आणि एक छत्रीसारखा. टोटल 3 ट्रॅप घेतल्यात, 25 पगोळ्या घेतल्यात आणि 4 जाळे. चिंगल्यांचे हां टोटल 25 घेतल्यात ना. हां 25 पगोले. आणि 4 कोळंबी म्हणजे चिंगळ्यांचे जाळे हे घेतले जाळे. ते आता ते हे बाकी सगळं आम्हाला रेडी मिळालं. झिल्यांचे फक्त झिले जे आहे ना ते आम्हाला बनवायला लागतील. त्यांच्याकडून घ्या ना करून, तुम्हाला नाही ते तोडाल. त्यानंतर तिकडे पिन लावा एका ठिकाणी, इथे आधी लावून घ्या ना. हे असं लावून घ्या आधी 2 ठिकाणी. पहिल्यांदा ते लावून घ्या, नंतर ते लावून घ्या. आणि इकडे बघा मोठी साईज पण आहे. आणि ही छोटी साईज आहे. आणि हे आम्ही मीडियम साईजचे घेतले मधले. आता कुठे जाऊया आपण? आता क्रॉफर्ड मार्केटला ना. हां ते काय बाकीचं सामान राहिलं ते घेऊया. गणपतीचं सामान बाकीचं पिशवी राहिलं कुठे ते आहे? घ्यायला जातो आम्ही. गाडी माझ्याकडे. चलो थँक्यू. चलो थँक्यू. हे बघा आणि हे बघा गावठी माणूस. चलो. खाडीमध्ये आम्ही असेच जातो ना. आणि भूक पण लागली आहे खूप ना गोडबोले. मला तर लागले, हिला तर नाही लागले. नाही मला लागली आहे. काहीतरी खाऊयात आता. चला. हे सर्व बघा हा पूर्ण मार्केट आहे तो. त्याच्यामध्ये जाळी वगैरे फिशिंगचे जाळी वगैरे मिळतात सर्व. पण आज संडे असल्या कारणाने बंद आहेत इथे. फक्त संडेला सर्व बंद असतं. ते मधले काय काय दुकानं चालू आहेत, एक 2 मध्ये. हे बघा सर्व तेच आहेत, सर्वांचे बोर्ड तेच लागले आहेत. अख्खे बोलतात की आम्ही कधी आलो नाही, फर्स्ट टाईम आलो आहे, पण लोक बोलतात की इकडे सर्व म्हणजे भरलेलंच असतं ना गोडबोले. मंडे टू सॅटर्डे आलात तर मग पुन्हा तुम्हाला इकडे ओपन मिळेल. पण संडेला मधली दुकानं एक चालू असतात कुठे. खूप शोधावं लागतं इकडे आज आम्हाला. आणि हेच जर आम्ही मंडे टू सॅटर्डे आलो असतो तर आम्हाला भेटलं असतं लगेच जे पाहिजे ते. तरी पण जे आम्हाला पाहिजे ते मिळालं. आता कॉस्ट काय आहे काय माहीत आम्हाला. जे आम्हाला योग्य वाटलं ते घेतलं आहे आम्ही. ते महागडं आहे की काय. आता पहिल्याच्या काळामध्ये पप्पा वगैरे घ्यायचे ना जाळी वगैरे, ते आता घरी गेलं ते पप्पा कळवतील की बाबा हा बरोबर आहे त्याची प्राईस की नाही आहे. ते छोटे दुकानामध्ये चालू आहे. सरळ आता चाललो आहे आम्ही मार्केटमध्ये. मला वाटतं कुंड्या आपल्या घ्यायच्या बाकी आहेत ना गोडबोले. कुंड्या वाक्यात बरंच आहे सामान. हां छोट्या मोठ्या. तर काय नाही काहीतरी निघणारच. आले म्हणजे काय नाही काहीतरी निघणारच. हे बघा मस्त इकडे फुलं वगैरे आहेत आर्टिफिशियल. आज ते गेल्या रविवारपेक्षा आज जरा भरलेलं आहे पूर्ण मार्केट. त्या दिवशी नव्हतं, आज आहे पूर्ण भरलेला. तर मित्रांनो आता आम्ही आर्टिफिशियल हे घेतलं आहे डेकोरेशनसाठी गावी. ते आम्ही मोस्टली जिन्यावरती ठेवू. ॲक्च्युली काय म्हणतात दोघांना पण खूप आवड आहे डेकोरेशनची, म्हणजे खूप हाऊस आहे बाप्पाची येण्याची. तर शॉपिंग करून गेलो. आत्ता पण येतो, ह्या रविवारी पण आलो. वाला 1500 का से बड़ा वाला 2500 का और एक 3000 मतलब कुंडी के साथ ना. कुंडी के साथ में नहीं आएगा,
कुंडी आपको अलग से लेना पड़ेगा। खाली एक जो है फाइबर बेस में आता है पूरा कुंडा। हाँ ऐसा ही आएगा, तीनों ऐसा ही आएगा। बघा मस्त मस्त असं आहे इकडे झाडं आर्टिफिशियल. नॉर्मल से नॉर्मल लोग वो बाहर मिल जाएगा। बघा चला चॉईस करा. गुलाब पण पिवळा टाईप आहे. हे बघा गुलाब आहे, पिंकवाला, व्हाईट गुलाब, कागदी फुलं.